रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या लाल मातीत जिथे कणाकणात भक्तीचा सुगंध दरवळतो तिथे एक नाव घेतल्याशिवाय श्वासही पूर्ण होत नाही, ते नाव म्हणजे पांडुरंग. आणि या पांडुरंगाच्या चरणी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल आणि ज्ञानेश्वर हे केवळ देव आणि भक्ताचे नाते नाही, हे नाते आहे एका आईचे आणि लेकराचे, हे नाते आहे शब्दांचे आणि अर्थाचे, हे नाते आहे प्राणांचे आणि श्वासांचे. आज आपण याच अथांग, अलौकिक आणि चिरंतन नात्याची कहाणी उलगडणार आहोत. कहाणीची सुरुवात होते ती आळंदीच्या पवित्र भूमीत. विठ्ठलपंत आणि रखुमाई यांच्या पोटी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांचा जन्म झाला. संन्याशाची पोरं म्हणून समाजाने या बालकांना वाळीत टाकले. आई-वडिलांचे छत्र हरपले, जगाने पाठ फिरवली, पण अशा त्या अंधाऱ्या काळात या चारही भावंडांचा एकच आधार होता, तो म्हणजे पंढरीचा विठ्ठल. ज्ञानेश्वरांच्या बालमनावर विठ्ठल भक्तीचे संस्कार अगदी खोलवर रुजले होते. जगात कुणीही आपले नसले तरी तो विटेवर उभा असलेला सावळा परब्रह्म आपला आहे ही खात्री ज्ञानदेवांना होती. ज्ञानेश्वर जसजसे मोठे होऊ लागले तसतशी त्यांची प्रज्ञा आणि भक्ती दोन्हीही बहरत गेली. त्यांनी जगाला हे दाखवून दिले की देव हा कर्मकांडात नसून तो शुद्ध भावात आहे. रेड्याच्या मुखातून वेद वदवून त्यांनी आपल्यातील ईश्वरी अंशाची प्रचिती जगाला दिली. पण ज्ञानदेवांच्या आत दडलेला तो छोटासा भक्त सतत पंढरीच्या वाटेकडे डोळे लावून असायचा. त्यांच्यासाठी विठ्ठल हा केवळ देव्हाऱ्यात पूजायचा देव नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वाचा गाभा होता. ज्ञानेश्वरांनी नेवाशाच्या मोहिनीराज मंदिरात एका खांबाला टेकून भगवद्गीतेवर मराठीत भाष्य केले आणि ज्ञानेश्वरी जन्माला आली. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत, प्रत्येक शब्दात विठ्ठलाचाच वास आहे. गीतेचा अर्थ सांगताना ज्ञानेश्वरांना जणू साक्षात विठ्ठलच मार्गदर्शन करत होता. म्हणूनच तर ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ही अमृताची गोडी दुसरी कुठून येणार? ती आली होती थेट चंद्रभागेच्या तीरावरून, विठ्ठलाच्या चरणांवरून. विठ्ठल आणि ज्ञानेश्वरांच्या या नात्यात एक वेगळीच गंमत आहे. आपण विठ्ठलाला विठुमाऊली म्हणतो, म्हणजे विठ्ठल हा आपला आई आहे. आणि आपण ज्ञानेश्वरांनाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. देवही माऊली आणि भक्तही माऊली. जगात असा दुसरा कुठलाच दृष्टांत सापडणार नाही जिथे भक्ताला आईचे स्थान दिले गेले आहे. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण जगाला, रंजल्या गांजल्यांना आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मायेची सावली दिली म्हणून ते माऊली झाले. आणि या माऊलीची माऊली होता तो पंढरीचा पांडुरंग. दोन मातांचे हे अद्वैत आहे. संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि अत्यंत जवळचे मित्र. नामदेवांची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. विठ्ठल त्यांच्याशी साक्षात बोलायचा. एकदा ज्ञानेश्वर आणि नामदेव तीर्थयात्रेला निघाले. या यात्रेतून ज्ञानेश्वरांनी विठ्ठल भक्तीचा महिमा संपूर्ण भारतभर पसरवला. या प्रवासात अनेकदा ज्ञानदेव आणि नामदेव यांच्यात आध्यात्मिक चर्चा व्हायच्या. नामदेवांसाठी विठ्ठल हा सगुण साकार होता, त्यांच्याशी हसणारा, खेळणारा सखा होता. तर ज्ञानेश्वरांसाठी विठ्ठल हा सगुणही होता आणि निर्गुण निराकार परब्रह्मही होता. ज्ञानदेवांनी नामदेवांना समजावून सांगितले की जो विटेवर उभा आहे तोच या संपूर्ण चराचरात भरून उरला आहे. जेव्हा ही तीर्थयात्रा संपून सर्व संत पंढरपुरात परतले तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटात जो भक्तीचा महापूर आला तो शब्दांत सांगणे कठीण आहे. खुद्द विठ्ठल आपल्या या लाडक्या भक्तांसोबत वाळवंटात खेळ खेळला, त्यांच्यासोबत अभंग गायला. ज्ञानदेवांचे डोळे विठ्ठलाचे ते सावळे सुंदर रूप पिऊन घेत होते. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा अभंग म्हणजे ज्ञानदेवांच्या अंतःकरणातील विठ्ठल प्रेमाचा उत्स्फूर्त हुंकार आहे. पण प्रत्येक भेटीनंतर विरहाची वेळ येतेच. काळ पुढे सरकत होता. शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीचा तो दिवस जवळ येऊ लागला. ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून संपूर्ण वारकरी संप्रदाय हादरून गेला. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई यांच्या पायाखालची जमीन सरकली. नामदेवांना तर हुंदके आवरत नव्हते. पण या सर्वांपेक्षा जास्त दुःख कोणाला झाले असेल तर ते पंढरीच्या पांडुरंगाला. ज्ञानेश्वरांना निरोप देण्यासाठी खुद्द विठ्ठल पंढरपुरातून आळंदीला आले. देव आणि भक्ताच्या या अंतिम भेटीचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आहे. नामदेवांनी आपल्या अभंगांतून या प्रसंगाचे जे वर्णन केले आहे ते वाचताना आज शेकडो वर्षांनंतरही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आळंदीच्या इंद्रायणीच्या तीरावर अलोट गर्दी उसळली होती. सर्व संतांचे डोळे पाणावले होते. आणि त्या गर्दीत उभा होता तो साक्षात विठ्ठल. आपल्या या लाडक्या लेकराला, आपल्या ज्ञानोबाला शेवटचा डोळे भरून पाहण्यासाठी. विठ्ठलाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ज्या देवाच्या एका इशाऱ्यावर हे जग चालते तो देव आज आपल्या भक्तासाठी रडत होता. विठ्ठलाने ज्ञानदेवांना आपल्या कुशीत घेतले. आपल्या पितांबराने त्यांचे डोळे पुसले.
देव आणि भक्त एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत होते. तो प्रसंग पाहून इंद्रायणीचे पाणीही क्षणभर थबकले असेल. ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाच्या चरणांवर डोके ठेवले आणि म्हणाले, देवा, आता मला आज्ञा द्या. माझा या जगातील कार्यभाग संपला आहे. मला तुमच्या चरणांशी कायमची जागा द्या. विठ्ठलाने जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या ज्ञानोबाला समाधीच्या दिशेने जाण्याची अनुमती दिली. ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या आत गेले. बाहेरून शिळा लावली गेली. निवृत्तीनाथांनी ती शिळा ठेवली आणि आळंदीच्या आसमंतात एकच टाहो फुटला. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. समाधी बंद झाली, पण विठ्ठल आणि ज्ञानेश्वरांचे नाते संपले नाही, ते कायमचे अमर झाले. शरीराने ज्ञानदेव गेले, पण आत्म्याच्या रूपाने ते विठ्ठलात कायमचे विलीन झाले. आजही दरवर्षी आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला निघते. लाखो वारकरी ऊन, पाऊस, तहान, भूक विसरून या पालखीत चालतात. हे वारकरी कोण आहेत? हे तेच भाविक आहेत, जे माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवून विठ्ठलाच्या भेटीला जातात. पालखी जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर पोहोचते, तेव्हा तो भेटीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. माऊलींची पालखी विठ्ठलाच्या मंदिराकडे धावत सुटते. 21 दिवसांचा पायी प्रवास करून आलेली माऊली आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेली असते आणि विठ्ठलही आपल्या लाडक्या ज्ञानोबाची वाट पाहत विटेवर उभा असतो. विठ्ठल आणि ज्ञानेश्वरांचे हे नाते आपल्याला काय शिकवते? हे नाते शिकवते की भक्तीमध्ये कोणतीही जात, धर्म, उच्च-नीच असा भेद नसतो. तिथे असतो तो फक्त निर्मळ भाव. जेव्हा भक्त आपल्या अहंकाराचा त्याग करून पूर्णपणे ईश्वराला शरण जातो, तेव्हा देव स्वतः त्या भक्ताला शोधत येतो. ज्ञानेश्वरांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलमय करून टाकले आणि म्हणूनच विठ्ठलानेही ज्ञानदेवांना विश्वाची माऊली बनवले. जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत, जोपर्यंत इंद्रायणी आणि चंद्रभागा वाहत आहेत, तोपर्यंत विठ्ठल आणि ज्ञानेश्वर हे अद्वैत नाते या महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कायम जिवंत राहील. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय.